अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी, नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी. नमो नंताय शुद्धाय कूटस्थायात्मने नमः. प्रेमांबुधिविहाराय ज्ञानराजाय ते नमः. माधुर्यरसकल्लोलां शिवशक्तिस्वरूपिणीम् अमृतानुभवार्थाय वंदे ज्ञानेशनंदिनीम्. ज्ञानदेव गुरु ज्ञानदेव तारू, उतरिल पैल पारू ज्ञानदेव. ज्ञानदेव माता ज्ञानदेव पिता, तोडील भव व्यथा ज्ञानदेव. ज्ञानदेव माझे सोय रे धाय रे, जीवलग निर्धारे ज्ञानदेव. सेना म्हणे माझा ज्ञानदेव निधान, दाविली निज खूण ज्ञानदेवे. ज्ञानियांचा राजा गुरु महाराज, म्हणती ज्ञानदेव तुम्हाईसे. मज पामरासी काय थोरपण, पायीची वहाण पायी बरी. ब्रह्मादिक जेथे तुम्हा ओळंगणे, इतर तुलने काय पुढे. तुका म्हणे नेणू युक्तीची आखोली, म्हणून ठेविली पायी डोई. म्हणून ठेविली पायी डोई. ज्ञानियांचा राजा गुरु महाराव, म्हणती ज्ञानदेव तुम्हाईसे. चिराभ्यास संयोग सिद्धेर्बलाढ्यस, बृहद्व्याघ्रशायी महान चांग चांग देव. निरीक्षाग्र कुड्यागतवीत गर्वः, समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवं. समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवं. निरीक्ष क्वचित् तीर्थयात्रामिषेणेति नीत्वा, स्वयं वेद्य तत्त्वन्न जानासि विष्णोः. क्वचित् तीर्थयात्रामिषेणेति नीत्वा, स्वयं वेद्य तत्त्वन्न जानासि विष्णोः. यतः प्रेषितः खेचरन्नामदेव, यतः प्रेषितं खेचरन्नामदेव. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय तू श्रीकृष्ण, जय तू ज्ञानेश्वर. पंढरीनाथांना वंदन करूया, निवृत्तीनाथांना वंदन करूया. ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई सर्वांना वंदन. तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, तेथे माझी व्युत्पत्ती किती. बुद्धिहीन अल्पमती सलगी करीते. सर्वांच्या हृदयस्थ परमात्म्याला वंदन. आणि आज आपण आता काल 12वी ओवी पाहिलेली आहे. नाही, 12वी ओवी झालेली आहे काल. आज आता 13व्या ओवीकडे जायचं आहे. याच्या आधीच्या प्रकरणातली 2-3 ओव्या आज कोणी घेणार होत्या, त्या घ्या पटकन, फार वेळ नको त्यात जायला. पण काहीतरी एक पुनरावृत्ती होत आलेलं आहे. पहिलं प्रकरण 4. काल 30 हा बोला उर्मिला. हा बोला. काल झाली नाही 29वी. नाही झाली, 28 झाली. नाही, काल 3-4 झाल्या ओव्या. हो का? हो. मग आता 32वी घ्या आता. 32वी. 32वी. हा. परी आणि काका आपण या, न पुरे विश्व व्हावया, म्हणून न असावया कारण की. परी आणि काका आपण या, न पुरे विश्व व्हावया,
म्हणून न असावया कारण की. हं. या ओवीमध्ये ज्ञानदेव एक नवीन मुद्दा सांगत आहे. आपल्याला जर काही जाणवत नसेल किंवा काही विषय होत नसेल तर त्याला नाही म्हणावे का? परमात्मा आपल्या दृष्टीला जाणवत नाही, मग तो नाही का ते कितपत संयुक्तिक आहे? कुठल्याही वस्तूचे अस्तित्व हे पाहणाऱ्याच्या ज्ञान दृष्टीवर अवलंबून असते. बरोबर. ज्ञानचक्षुला ती दृष्टी वस्तू दिसली नाही तर तिचे अस्तित्व नाही असं म्हणणं बरोबर नाही. बरोबर. मग ते अस्तित्व सिद्ध कसं करायचं? कारण त्या अस्तित्वाचे असणं नसण्यावर आत्मज्ञानाचे अस्तित्व अवलंबून नसते. धन्यवाद. हां, बरोबर आहे. इतर वस्तूंचं अस्तित्व आणि आत्मज्ञानाचं अस्तित्व की आत्म्याचं अस्तित्व यात फरक आहे आणि त्यामुळं आपल्याला ती दिसली नाही म्हणून ती नाहीच हे म्हणणं बरोबर नाही आहे. छान सांगितलं. पुढे कोणी 33वर बोलणार आहे? ताई ती विषयी सांगू का? त्याच्यात रिलेटेड मी आहे ती त्याच्यात. हां, सांगा. निरंजनी निलेला कोणी काय म्हणतं का? नाही, काहीतरी 5वं नंतर घेतोय ना आपण. हं. 4थ्याचं चाललंय आता. निरंजनी हं. चौथ्याची सांगी त्याच्याच पुढची आहे. हो हो, बरोबर आहे. हो हो हो. जो निरंजनी दिलेला तो आणि की नाही देखिला आपुलाही निमाला आठवू तया. जो निरंजनी दिलेला तो आणि की नाही देखिला आपुलाही निमाला आठवू तया. अरण्यात एखादा माणूस गाढ झोपलेला आहे. त्याला पाहणारा तिकडे कोणीही नाही. तो स्वतः गाढ झोपल्यामुळे त्याचं अस्तित्व त्याला जाणवत नाही. त्याचा आत्मा देहात असूनही त्याला त्याचे अस्तित्व जाणवतच नाही. मग त्याला स्वतःचे अस्तित्व नाकारता येईल की स्वीकारता येईल? तो झोपलेला आहे, त्याला कळलं नाही. मग त्याचं अस्तित्व नाकारायचं का स्वीकारायचं? आणि पहिल्या बोला बोला. हं. कारण अस्तित्व आहेच ना, आहे ना, पण आहे. त्याला जाणवत नाही हं. जाणवत नाही म्हणजे नाही असं होत नाही होत. हो, बरोबर आहे. हं. धन्यवाद. तसंच ब्रह्माच्या ठिकाणी ब्रह्म आहे किंवा नाही असं त्याला म्हणताच येत नाही. तो व्यवहार करताच येत नाही. कारण ब्रह्म नाही असं म्हणता येत नाही आणि ते आहे हे आपल्याला दिसत नाही म्हणून आपल्याला कळत नाही. एवढाच फरक आहे. बरोबर, छान सांगितलं. ते नाही आणि आहे असं म्हणायला सुद्धा कोणीतरी लागतं. हो ना, किंवा आहे हे म्हणायला सुद्धा कोणीतरी लागतं. हवंय. बरोबर. बर, 5व्या प्रकरणातले सांगू का? हो, सांगा. हां. शुक्ल पक्षीच्या 16 दिवसा वाढती कळा परी चंद्र मात्र सगळा चंद्री हां देवी. हां शुक्ल पक्षाप्रमाणे चंद्राच्या कला वाढत राहतात. 16 दिवसापासून त्या कला कमी होतात. परंतु चंद्र तेवढाच राहतो. तसेच परमात्म्याचे आहे. त्याचप्रमाणे सचिदानंद स्वरूपात आपण त्याला पाहत असतो तरी तो त्याहून वेगळाच आहे. जसे मुंगी छोटी आहे पण तिच्या ठिकाणी सर्व पूर्णत्व असते. सत्ता, सुख, प्रकाश, आनंद हे आत्म्यापासून वेगळे करता येत नाही. बरोबर. तसंच हे हां, असं काढलं. बरोबर. ठीक आहे. हो, छान सांगितलं. चला, 8वी झाली आहे. काल मला वाटतं 9-10 कोणीतरी बोलले होते ना का नाही? हो, काल सांगितलं. हां, आता आजची घेऊया मग 13वी आता. घ्या मॅडम. हां, आता 13वी बघा. काल आपण 12वी, काल 12 झाली. 12 ऐसी सदादी प्रतियोगी. ते सदादीचा अर्थ कुणाला कळला नव्हता पण तो मी पुन्हा समजावून दिला होता. आता समजला असावा. आता काही अडचण नसावी त्यात. पुन्हा एकदा घेते फारटलंच तर. धावती घेते. ऐसी सदादी प्रतियोगी असदादी तिन्ही लोटिता झाली त्राये सत्तादिका. सत आदी असा संधी होतो. सत म्हणजे ज्याला आपण सत्य म्हणतो इथे. आदी सच्चित आनंद या 3 पैकी सत आदी म्हणून त्याला सदादी असा संधी झाला.
म्हणजे सत इत्यादी, आदीचा अर्थ इत्यादी. प्रतियोगी आहे, प्रतियोगी आहे म्हणजे त्याच्या विरुद्ध असणारे. त्याची असदादी तिन्ही आहे, त्याच्या विरुद्ध कोण आहेत? असद इत्यादी. असत म्हणजे ज्याला अस्तित्व नाही असं. असत, पुन्हा पुन्हा आपलं आता पुनरावृत्ती चाललेली आहे. जड आणि दुःख ही त्याच्या विरुद्ध आहेत, सच्चित आनंदाच्या विरुद्ध आहेत. आणि त्याची व्यावृत्ती करणारं, निराकरण करणारी ही तीन असल्यामुळं सच्चिदानंद याला महत्त्व प्राप्त झालेलं आहे. कुणाच तरी आवाज येतोय, आवाज येतोय. हां तर सच्चिदानंद ह्याला महत्त्व प्राप्त झालेलं आहे किंवा एक स्थान प्राप्त झालेलं आहे, असं कालच्या ओवीचा अर्थ होता किंवा समजून घ्यायची होती. म्हणजेच काय की सच्चिदानंद या पदांचे प्रतियोगी असणारे असत, जड आणि दुःख हे तीन आहेत. आणि सत्पदाचा प्रतियोगी असत आहे, चित्तचा प्रतियोगी जड आहे, सुखाचा प्रतियोगी दुःख आहे, आणि प्रतियोगी म्हणजे प्रतिद्वंद्वी. जसे आपण खेळामध्ये पण असतात ना, इकडची हे टीम आणि तिकडची प्रतिद्वंद्वी, तसे त्याला प्रतियोगी म्हटलेलं आहे. आणि सत्ताधिकांची त्राय झाली म्हणजे सत्पदानं असतची व्यावृत्ती करून सत्पदाची वाच्यता केली. म्हणजे आता सतसुद्धा म्हणायची गरज नाही आहे. चित्पदानं जडाची व्यावृत्ती करून चित्पदाची वाच्यता केली. आणि सुखपदाने दुःखाची व्यावृत्ती करून सुखपदाची वाच्यता जाऊन एक अवशिष्ट वस्तू म्हणजे एकच जी चिरंतन वस्तू आहे, एकच जी आहे ब्रह्मवस्तू, तेवढीच शिल्लक राहते. आता ती कशी राहते बघा, 13व्यामध्ये एक छान उदाहरण देतात. आता इथून पुढं काही 13 आणि 14-15मध्ये दृष्टांत देत आहेत. अशा प्रकारे तर 13व्यामध्ये पुन्हा हे एकदा स्पष्ट करतात. काय सांगतात? एवं सच्चिदानंदू, एवं सच्चिदानंदू, आत्मा हा ऐसा शब्दू, आत्मा हा ऐसा शब्दू, अन्य व्यावृत्ती सिद्धू वाचक नव्हे, अन्य व्यावृत्ती सिद्धू वाचक नव्हे. एवं सच्चिदानंदू, आत्मा हा ऐसा शब्दू, अन्य व्यावृत्ती सिद्धू वाचक नव्हे. आता आत्मा हा शब्द कसा आहे तर ते पुन्हा सांगतात. सच्चिदानंदू आत्मा हा ऐसा शब्द म्हणजे सच्चिदानंद आत्मा हा कसा आहे तर अन्यथा वृत्ती सिद्धू. आता अन्यथा वृत्ती मग अशी जसं प्रतियोगी सांगितलं होतं तसं आता अन्यथा वृत्ती सिद्धू 3 शब्द आहेत. अन्यथा म्हणजे दुसऱ्या, वृत्ती म्हणजे त्याचं अस्तित्व असताना, दुसऱ्याचा निराश करताना जे प्राप्त झालेलं आहे ते दाखवून देणार. म्हणजे दुसऱ्याचा निराश करताना जे प्राप्त झालं ते दाखवून देणार. जसं असत नाही म्हणून सत, जड नाही म्हणून चेतन चित्त, आणि दुःख नाही म्हणून सुख. हे आता लक्षात ठेवायचं की एका गोष्टीचा निराश करताना दुसरी गोष्ट तिथं सांगितली जाते. आणि याचा बोध करून देणारे किंवा हे सांगून देणारे असं जे काय आहे ते वाचक नव्हे. त्याला वाचक म्हणजे एखादा जो शब्द असतो त्याच्यातून विशिष्ट अर्थ निघतो त्याला वाचक असं. 3 प्रकारचे मागं आपण पाहिलेत, वाचक, लाक्षणिक आणि व्यंजक हे 3 प्रकारचे शब्द असतात. आता उदाहरणार्थ आपण कुठलाही व्यवहारातला एक शब्द घ्या, काहीही घ्या, पाणी घेऊ आपण. पाणी म्हणलं की आपल्या डोळ्यासमोर एक विशिष्ट पदार्थ किंवा विशिष्ट वस्तू येते ज्याला द्रवता आहे, जे आपल्याला रोज पिण्यासाठी आवश्यक आहे, त्याच्यावर आपलं जीवन आहे. म्हणजे पाणी हा वाचक शब्द झाला. पण आपण जेव्हा लाक्षणिक अर्थानं तो वापरतो त्याच्यामध्ये काही पाणीच नाही तेव्हा तो लाक्षणिक. त्या दिवशी मी तुम्हाला पूर्वी सांगितलं होतं गंगायाम घोषहा म्हणजे गंगेवर गौळवाडा आहे. तर गंगेवर म्हणजे गंगेच्या पाण्यावर नाही तर गंगेच्या तीरावर आहे. तर गंगेचा तीर हा लक्षार्थ मिळतो आणि त्याच्यासाठी तो गौळवाडा हा शब्द जो आहे गंगेवर तर हा लाक्षणिक शब्द बनतो. आणि तोच जर व्यंजकतेसाठी काय, तो व्यंजक त्यातनं अर्थ कसा मिळतो असं मागं पाहिलं होतं की ज्या अर्थी तो नदीच्या तीरावर आहे गौळवाडा
होश होश म्हणजे गवळवाडा, त्या अर्थी त्या गंगेची शीतलता पण त्याला प्राप्त झाली आणि गंगेचं पावनत्व पण झालं. आपण जर वाईट काही एखादा शब्द सांगितला की अमक्या अमक्या ड्रेनेजच्या शेजारी आहे आमचं, किंवा अमक्या त्या ह्याच्या शेजारी आहे, ते एकदम आपल्या मनामध्ये असं अस्वस्थ अपवित्र वाटतं. पण आमचं गंगेवर, गंगेच्या घाटावर किंवा गंगेवर, गंगेजवळच घर आहे म्हणलं की एकदम त्याला पावित्र्याची हे येते. आपण सांगतो आमचं घर आमच्या मंदिराजवळ आहे, गणेश मंदिराजवळ आहे, की लगेच मनामध्ये भावना कशी येते, सगळं पवित्र आहे, वातावरण सगळं छान आहे. असे काही जण सांगतात आमचं घर शाळेजवळ आहे, म्हणजे शाळा हा तिथे वाचक शब्द झाला किंवा घर हा वाचक शब्द झाला. तसं आता इथे सांगतायत की अन्यथा वृत्ती सिद्धू वाचक नव्हे, म्हणजे तो जो शब्द आहे सच्चिदानंद हा जो शब्द आहे हा ब्रह्माचा काही वाचक आहे असं म्हणता येत नाही. फक्त ती अन्यथा सिद्धू दुसऱ्या शब्दाचा निराश करण्यासाठी किंवा व्यावृत्ती करण्यासाठी किंवा ते नाही हे समजावून देण्यासाठी हा शब्द वापरला जातो. म्हणजे आत्मा हा शब्द सच्चिदानंद रूप आहे असं आत्म्याचं लक्षण जे श्रुतीनं सांगितलेलं आहे ते कशासाठी आहे तर असत, जड आणि दुःख यांची व्यावृत्ती करणार आहे, म्हणजे त्यांचा निराश करणार आहे आणि निराश करण्यासाठी प्रवृत्त झालेलं आहे. म्हणजे सच्चिदानंद हे काही परब्रह्माचा वाचक नाही आहे, म्हणजे सच्चिदानंद म्हणजे परब्रह्म असं घ्यायचं नाही. जसं पाणी म्हणजे पिण्याचं पाणी असा जो आपण अर्थ घेतो तसा काही या सच्चिदानंदाचा अर्थ घ्यायचा नाही आहे. असं प्रत्येकाने आता काय काय म्हटले बघूयात आपण. शंकराचार्यांनी सुद्धा त्याच्यावर खूप सांगितलेलं आहे की सत्यमिती यद्रूपेण यन्निश्चितम तद्रूपम न व्यभिचरती तत्सत्यम, संस्कृतमध्ये सांगितलेलं आहे ते. म्हणजे हे तैत्तिरीय उपनिषदातलं वाक्य आहे की यद्रूपेण यन्निश्चितम तद्रूपम व्यभिचरत अनृतम इति उच्यते अतो विकारी अनृतम विकारो अनृतम अतः सत्यम ब्रह्मेति ब्रह्मविकारात निवर्तयति. म्हणजे कसं आहे की हे सदा एकरूपानं राहणार आहे, ते सत्य आहे, पण सत्य आणि बदलणारं किंवा खोटं कार्यप्रपंच, कार्य कसं आहे, जग कसं आहे ते खोटं आहे, सतत बदलणारा आहे हा प्रपंच जो आहे हा, म्हणून तो खोटा आहे. पण ब्रह्म मात्र कसं आहे, सत्य आहे. म्हणजे त्या खोटेपणापासून परब्रह्माची व्यावृत्ती करण्याकरता श्रुतीनं परब्रह्माला सत्य म्हटलेलं आहे. तस्मादेवच न ज्ञानशब्दवाच्यमपि तद्ब्रह्म. म्हणजे त्याचप्रमाणे शब्दाची प्रवृत्ती होण्याला कारण जे आहे, जाती वगैरे धर्म जे ब्रह्माच्या ठिकाणी मुळीच नसतात आणि ज्ञानशब्दाने ते वाच्य होऊ शकत नाही. म्हणजे सत्यम ज्ञानमनंतम ब्रह्म हे मी मागे सांगितलं होतं, एक स्तोत्रच आहे छान. ही तिन्ही पदं ही त्याला त्याचं असतपण किंवा अनिश्चितपण किंवा अशाश्वतपण टाळण्यासाठी म्हणून लावलेली आहेत, पण ते म्हणजे ब्रह्म असं मनात काही घेऊ नका. म्हणजे वाच्यवाचक भाग तिथं घ्यायचा नाही. वाच्य म्हणजे फक्त वाच्यार्थानं मिळणारा वाच्यार्थ, जो त्या शब्दाचा जो अर्थ असतो तो सांगणारा असे हे शब्द नाहीत. फार खोलात जायला नको, सोपं लक्षात ठेवा की एवं सच्चिदानंदू आत्मा हा ऐसा शब्दू अन्यथा वृत्ती सिद्धू वाचक नव्हे. ज्ञानेश्वर महाराजांना एवढंच म्हणायचे की सच्चिदानंद आत्मा असं जे श्रुतीनं म्हटलेलं आहे ते इतर पदार्थांच्या व्यावृत्तीकरता म्हटलं आहे. सच्चिदानंद पद हे काही त्याचं वाचक नाही आहे. व्यवहारात घट म्हणलं की पदवाचक, घट हे पदवाचक असतं, किंवा इतर कुठलाही शब्द म्हणला तरीसुद्धा तो वाचक असतो. पण सच्चिदानंद पद हे काही वाचक नाही. आत्मा त्याचा वाच्य आहे असाही अर्थ अभिप्रेत नाही. वाच्य म्हणजे वाच्यार्थ. आत्मा हा चारी वाणींच्या पलीकडं असल्यामुळं त्याला वाच्यवाचक भाव मुळीच नसतो. म्हणून सच्चिदानंद पद ही आत्म्याची वाचक नाही. जसं आता डोक्यात आलं बादली. बादली म्हणलं की आपल्या डोळ्यासमोर स्नान करण्यासाठी किंवा पाणी भरण्यासाठी जी एक विशिष्ट आकाराची गोष्ट असते
मग ती स्टीलची असेल, प्लॅस्टिकची असेल, पितळी असेल आणि कुठल्या धातूची असेल, अगदी सोन्या चांदीची असेल, तरी बादली म्हणलं की ते म्हणजे बादली हा शब्द त्या वस्तूचा वाचक असतो. तसं सच्चित आनंद हे काही त्याचे वाचक नाहीत, एवढंच लक्षात ठेवा. बाकी खोलात जायचं कारण नाही. हे साखरे महाराज काय म्हणतात बघा. ते सोप्या सोप्या शब्दात पुन्हा प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने समजावून देतो. त्याच्यासाठी आता पुढे जे दृष्टांत दिलेत ते आपल्याला कळले की लगेच लक्षात येतं. एरवी कसं असतं, सच्चित आनंद ही 3 भिन्न पद आहेत, पण त्या शब्दातून जो परमात्मा किंवा परब्रह्म या तिन्ही पदाला उणेपणा आणतो. म्हणजे ही तिन्ही पदं ही त्याच्यापुढं फिकीच पडतात. परमात्मा जो आहे, परब्रह्म जे आहे ते तसंच आहे, त्याला फक्त समजून देण्यासाठी हे 3 पदं वापरलेली आहेत. आणि सत्य म्हणजे काय, तर जे असत नाही ते सत्य. सुख म्हणजे काय, दुःख नाही ते सुख. आणि जड म्हणजे काय, ते जिथं चैतन्य आहे, म्हणजे जड नाही ते चैतन्य, चित्त. आता आपण जी सगळी मागे उदाहरणं पाहिली की अमृत म्हणलं की माधुर्य आणि रसवत्ता ही सगळी त्याच्याकडं असतेच. ते शुक्ल पक्षामध्ये जे 16 कलांनी युक्त असा जो चंद्र असतो तो आपापल्या ठिकाणी परिपूर्णच असतो. ही उदाहरणं आता पक्की आपण लक्षात ठेवायची. आता सच्चिदानंद पद हे जे श्रुतीनं परमात्म्याचं लक्षण केलं आहे ते इतर पदार्थांच्या व्यावृत्तीसाठी आहे, ती वेगळेपण दाखवण्यासाठी आहे. एवढा फक्त भाग लक्षात ठेवू. आता उदाहरण जे दिलेलं आहे, दृष्टांत दिलेला आहे, तो आपल्याला समजून घ्यायचा आहे. फक्त याचं आपण संस्कृत आणि हे समजून घेऊया. स्वरूपानंदांची ओवी की लगेच लक्षात येईल. म्हणजे हा 13वी जी ओवी आहे त्यामध्ये काय म्हणले बघा. एवं एवं सदादय शब्दा न भवन्त्यात्मवाचकाः. एवं सदादय शब्दा न भवन्त्यात्मवाचकः. अन्यव्यावर्तनात् सिद्धा इति ब्रूते श्रुति स्वयं. व्यावर्तनात् सिद्धा इति ब्रूते श्रुति स्वयं. म्हणजे हे सत इत्यादी जे शब्द आहेत ते आत्मवाचक नाहीत. आत्मा म्हणजे काय हे सांगणारे नाहीत. आणि अन्यथा वृत्ती म्हणजे बाकीच्या सगळ्या गोष्टी नाहीत हे सांगण्यासाठी श्रुतीनं स्वतः त्याचा उल्लेख केलेला आहे. काल आपण पाहिलेलं आहे की त्या परमेश्वराचे निश्वास आहेत. श्रुतीच्या सुद्धा मर्यादा आहेत. रोज आता सांगतात बघा, सकाळी सुद्धा तुकारामांच्या वेळेला आणि ज्ञानदेवांच्या वेळेला की श्रुतीला सुद्धा मर्यादा पडलेल्या आहेत. श्रुतीला सुद्धा मर्यादा पडलेल्या आहेत. श्रुती आता आवाज येतोय ना, आवाज येतोय. फोन मी बंद केलाय. आला होता एक जणांचा, आपल्या त्या उदागेंचा फोन आला होता. हा तेवढ्या क्षणभर बंद झाला होता. ठीक आहे. तर आता केवळ वाचक शब्द तो नाही एवढं लक्षात ठेवायचं. वाचक शब्द म्हणजे ज्याच्यातून ही वस्तू काय आहे समजून देणारा जो शब्द आहे त्याला वाचक शब्द म्हणतात, वाच्यार्थ देणारा. आता इथे स्वरूपानंद काय म्हणतात बघा. म्हणून या सच्चित आनंद स्वरूप, म्हणून या सच्चित आनंद स्वरूप असे आत्मरूप हा जो बोल. असे आत्मरूप हा जो बोल. होय तो वाराया असज्जडाधिक. होय तो वाराया असज्जडाधिक. नव्हे तो वाचक आत्म याचा. अगदी सोप्या शब्दात त्यांनी सांगितलं की तो आत्म्याचा आत्म याचा म्हणजे आत्म्याचा. तो आत्म्याचा वाचक शब्द नाही. फक्त ह्या
असत इत्यादीचं निराकरण करणं, त्याला बाजूला करणं, आपण म्हणतो ना एखादी गोष्ट वारतो आपण, म्हणजे दूर करतो, त्याला वाराया हा शब्द वापरलेला आहे. होय तो वाराया असत जडाधिक, म्हणजे असत आणि जड यांचं निवारण करण्याकरता किंवा ते दूर सारण्याकरता, ते नाही हे समजावून देण्यासाठी हे सच्चित आनंद 3 शब्द वापरले. आता पुढच्या सोप्या, अगदी पुढच्या ज्या ओव्या आहेत त्या आपल्याला लगेच लक्षात येतील बघा. सोपे आहेत, दृष्टांत सोपे दिलेले आहेत. ज्ञानदेव कालच कोणीतरी सांगितलं बघा, देगलूरकर महाराजांनी, की ज्ञानदेवांनी इतके दृष्टांत दिलेले आहेत की या जगातलं कुठलंही वाङ्मय जरी पाहिलं, सगळ्या भाषांमधलं पाहिलं, तरीसुद्धा इतक्या सोप्या पद्धतीनं इतके दृष्टांत देऊन एखादी गोष्ट पटवून देणं हे ज्ञानदेवांसारखं कोणालाच जमलेलं नाही. म्हणजे ज्ञानदेव ते ज्ञानदेवच, ज्ञानाचा देवच आहेत खरे ते. आता 14वी ओवी बघा. आता दृष्टांत दिला ते 14-15 2 आहेत, तेवढे आपण घेऊया, म्हणजे आपल्याला लगेच लक्षात येईल की हे शब्द का वापरले. सूर्याचे नी प्रकाशे जे काही जड आभासे, तया तो गिवसे सूर्य काई. सूर्याचे नी प्रकाशे, बघा आता सूर्याचा प्रकाश असतो, त्यामुळं काय होतं, जे काही जड आभासे, जे काही जड पदार्थ आहेत ज्यांचा भास होतो, सूर्याच्या प्रकाशानं जड पदार्थ सुद्धा दिसायला लागतात. अंधारात मात्र आपल्याला काही ते दिसत नाही, पण सूर्यप्रकाशात मात्र या सगळ्या गोष्टी त्यांचा आभास होतो, त्या दिसायला लागतात. आणि तया ते गिवसे सूर्यकाई, पुढचं गिवसे म्हणजे शोधणं, तया म्हणजे त्याला कोणी दुसरे शोधू शकतं का. तया ते गिवसे, एक मिनिट, सूर्यकाई म्हणजे हा जो सूर्य आहे त्याला बाकीच्या जड वस्तू आहेत ते शोधू शकतील का हो. त्यांच्यामध्ये ती ताकद आहे सूर्याला शोधण्याची. समजा सूर्य लपून बसलाय असे आपण कल्पना करू, तर सूर्याच्या प्रकाशानं अगदी जड, अगदी कशाही मूढ सगळ्या वस्तू, सगळ्या गोष्टी ह्या प्रकाशमान होत असतात, दिसतात. पण त्या वस्तू सूर्याला जाणू शकतील का. सकाळी बघा त्या ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा अशीच सगळी उदाहरणं दिलेली होती की परमात्म्याला कोणीच जाणून घेऊ शकत नाही. तेच इथं बरोबर तेच सांगायचं त्यांना. ज्ञानदेवांची सगळ्या ग्रंथातली लिंक ही एक सारखीच आहे. बाकी अशक्य गोष्टी सगळ्या तुम्ही कशाने शोधू शकाल, पण भगवंताला मात्र किंवा परमात्म्याला मात्र कुणीही, अगदी मग ते ऋषी असू, देव असू किंवा विद्वान असू, ते सुद्धा जाणू शकणार नाहीत. आणि ते जाणणं म्हणजे कसं आहे, सकाळची 3 उदाहरणं बघा, जे असतील त्यांना समजतील, नसतील त्यांना समजावून देते. त्यांनी अशी छान उदाहरणं दिली होती की डोंगरावरचं, पर्वतावरचं पाणी खाली येत असतं, ते खालचं पाणी पुन्हा वर कधी पाठवता येतं का, जातं का, नाही जाऊ शकत. तसं ते वडामध्ये अगदी बी असतं, त्या बीमध्ये अगदी सूक्ष्म कण असतो, इतकं सूक्ष्म असतो की त्याच्यामध्ये काही हे पण नसते, जागा पण नसते. मग तेवढ्याशा त्या कणामध्ये सगळा एवढा मोठा वटवृक्ष मावू शकतो का, नाही मावू शकणार. त्याप्रमाणेच या परब्रह्माचं वर्णन, त्यांनी हे सगळं निर्माण केलेलं आहे किंवा त्याच्यामुळे हे सगळं जग उत्पत्ती झालेली आहे. पण त्या जगाला काही, एवढ्या अख्ख्या ब्रह्मांडाला सुद्धा त्या परब्रह्माला सामावून घेण्याची शक्ती नसते किंवा त्याला समजून घेण्याची पण शक्ती नसते. तसंच आता इथं सांगतात की सूर्याचे नी प्रकाश, उदाहरण दिलं, झाड उंच झालं की परत मुळाशी. हा, आणि झाड अजून 3रं सांगितलं होतं, बरोबर आहे. 5 सांगितल्या तशा, पण मी आता झाड उंच झालं की पुन्हा ते मुळाशी जाऊ शकत नाही जाऊ शकत. म्हणजे प्रत्येकाची एक ठरलेली मर्यादा आहे.
पण कदाचित तरंग सागराला तरंग समुद्रामध्ये साठवले जाणार नाही. तरंगामध्ये समुद्र साठवला जाणार नाही. बरोबर आहे तुम्हाला. बरं, अजून 5वं राहिलं मग काहीतरी सांगा. एवढासा तो तरंग, तेवढ्यात समुद्र साठवता येईल का? नाही. तर भर्तृहरी नावाचा जो नीतिशतककार आहे, तुम्ही जर कोणी शिकला असाल ते, तो असंच सांगतो की कदाचित ह्या शक्य, म्हणजे त्यांनी असं, तो जर असता तर तो इथं म्हणला असता की कदाचित त्या एवढ्याशा पोकळीमध्ये सगळं झाड मावू शकल, एवढ्याशा परमाणूमध्ये सगळं हे विश्व मावू शकणार आहे का, आणि एवढ्याशा कणामध्ये त्या वृक्ष मावू शकेल. म्हणजे भर्तृहरी असं बोलतो बरं का. कदाचित ते एवढ्याशा तरंगामध्ये सगळा समुद्र साठवता येईल, कदाचित ते खाली आलेलं पाणी वर पुन्हा पाठवता येईल. म्हणजे ज्या ज्या आत्ता तुम्ही गोष्टी पाहिल्यात त्या सगळ्या शक्य होतील. पण त्यांनी असं म्हणलेलं आहे, मूर्खाला कधीही वठणीवर आणता येणार नाही. तसं इथे ते त्यानं वेगळ्या पद्धतीनं सांगितलेलं आहे. पण इथंच म्हणायचं आहे की या परब्रह्माचं तुम्ही कोणीच काही त्याचं वर्णन करू शकणार नाही किंवा त्याला जाणून घेऊ शकणार नाही. आता पुढं कसं जाणून घ्यायचं ते आपल्याला उद्या कळणार आहे. पण इथे एवढंच लक्षात ठेवायचं की सूर्याच्या प्रकाशानं जसे जड पदार्थ हे प्रकाशित होतात, पण त्या जड पदार्थांनी सूर्याला कधीही जाणता येणार नाही. एखाद्या दगडाने म्हटलं जाऊ दे मी आता सांगतो हा सूर्य कसा आहे, ते नाही शक्य, त्याला शक्यच नाही. म्हणून त्या ईशावास्य उपनिषदात सांगितले ना की छोट्याशा मेघाच्या आवरणामुळं सूर्य झाकला जातो, पण सूर्याला ते सांगतात ऋषी की तत्त्वं पूषण अपावृण. अरे सूर्या, तू तेजस्वीच आहेस. त्या जरी मेघामुळं तुला किंवा ढगामुळं तुला जरी निस्तेजपणा आलेला असला तरी तू तो दूर कर. कशासाठी? सत्यधर्माय दृष्टये. सत्यधर्माचं किंवा या सत्याचं, परब्रह्माचं ज्ञान होण्यासाठी तू ते बाजूला कर. आता सूर्यावर आलेलं आवरण आणि आपल्या दृष्टीवर आलेलं आवरण किंवा आपल्या बुद्धीवर अज्ञानाचं आलेलं आवरण, हे जर आपण दूर केलं तर आपल्याला परब्रह्म समजणार आहे. ते आपल्याला दिसू लागणार आहे. म्हणजे आहे ते समजणार आहे. दिसू लागणार म्हणजे ते आहेच. आता दुसरा दृष्टांत देतात, तो बघू आणि मग आपण इतर ग्रंथातलं बघूया. हा समजला ना सूर्याचा, अगदी सोपं आहे. आता दुसरा आहे, तेवी जेणे तेजे वाचेसी वाच्य सूजे ते वाचा प्रकाशी जे हे के आहे. तेवी म्हणजे त्याप्रमाणे. जेणे तेजे, जेणे म्हणजे ज्याप्रमाणे, तेजाने म्हणजे प्रकाशाने, तेजामुळं. वाचेसी वाच्य सूजे, वाचा म्हणजे वाणी आणि वाच्य म्हणजे मगाशी सांगितलं तसं वाच्यार्थ, त्याच्यातून अर्थ जो निघतो तो. तर वाणी काय करते? एखादा शब्द किंवा एखाद्या शब्दातून पदार्थाला दाखवते. ज्याच्या प्रकाशामुळं, म्हणजे सूर्याचंच पुन्हा सांगायचं की ज्याच्या प्रकाशामुळं, प्रकाशित झाल्यामुळं वाणी जी आहे ती एखादा पदार्थ दाखवू शकते. वाच्य सूजे, सूजे म्हणजे तिथे ते दिसू लागतं, समजतं, उच्चारता येतं. तेजे म्हणजे प्रकाशाने, ज्ञानाने. आपण अज्ञानात असतो तेव्हा आपल्याला एखादी गोष्ट कधी पाहिलेली नसते. विशेषतः फळांच्या बाबतीत बघा, परदेशात गेलं की तिकडची फळं, त्यांचे आकार, त्यांची नावं सगळी वेगळी असतात. आपल्याला आपली इकडची सगळी माहिती असतात. मग तिथं आपल्याला ते समजून घेण्यासाठी तो काहीतरी त्याचं नाव असतं, ते आपण समजून घेतो आणि मग त्याची चव, त्याचं सगळं हे नंतर समजतं. म्हणजे वाणीनं एखादा शब्द जर उच्चारला तर मग आपल्याला त्या पदार्थाचं किंवा त्या वस्तूचं ज्ञान होतं. पण त्याच्यासाठी प्रकाशामध्ये ती वस्तू आली पाहिजे. तेवी जेणे तेजे वाचेसी वाच्य सूजे ते वाचा प्रकाशी जे हे के आहे. सांगितलं, सूजे म्हणजे समजते, उच्चारता येते, कळते. आणि प्रकाशामुळं किंवा ज्ञानामुळं, जसं प्रकाश महत्त्वाचा आहे तसं ज्ञान पण महत्त्वाचं आहे. प्रकाश हा ज्ञानाचंच प्रतीक आहे म्हणा.
किंवा म्हणून म्हणलेलं आहे ना, प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीप. आमच्या कॉलेजचं हे होतं, ध्येयवाक्य होतं, बोधवाक्य, की ज्ञानमय सूर्य हा प्रकाशित झालेला आहे. जसं व्यासांच्या बाबतीत म्हणलेलं आहे, प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीप. ज्ञानमय प्रदीप त्यांनी प्रज्वलित केलेला आहे. तसं या ज्ञानाने किंवा प्रकाशाने आपल्याला कुठलीही वस्तू दिसायला लागते किंवा ती ओळखता येते, समजते. तसाच वाणीनं म्हणजे शब्दानं तो आत्मा दाखवला जाईल असं कधी होईल का? इतर वस्तू दाखवू शकतात, पण वाणीनं किंवा शब्दांनी असा हा आत्मा दाखवतो, तो हा आत्मा. जसं आता ते सांगतात सारखं आम्हाला, ते प्रत्यविज्ञाचं उदाहरण असं होतं की तो हा देवदत्त. तो हा देवदत्त म्हणजे काय? पूर्वी कुठेतरी पाहिलाय, यात्रेमध्ये पाहिलाय, सभेमध्ये पाहिलाय, आणि पुन्हा तो आपल्या गावात आला, काहीतरी निमित्तानं आला, तर आपण म्हणतो तो हा देवदत्त. म्हणजे जो तिकडे पाहिलेला होता, हो ना, तुम्ही तेच आहेत ना, मला थोडंसं आठवतंय म्हणतो. म्हणजे पुन्हा त्याची ओळख होणं, त्याला प्रत्यभिज्ञा. तसं हा भगवंत किंवा हा परमात्मा असा दाखवता येईल का? तो हा परमात्मा किंवा ते हे परब्रह्म किंवा तो हा भगवंत, असं कधीही दाखवता येणार नाही. जसा सूर्य जड पदार्थाने दाखवता येणार नाही, तसा परमात्मा किंवा परब्रह्मसुद्धा असं कुठल्याही वाणीचा आधार घेऊन किंवा वाणीनं एखादा शब्द उच्चारून त्याचं रूप काही आपल्याला दाखवता येणार नाही किंवा ओळखता येणार नाही. सूर्याच झालं, सूर्याचे प्रकाशे झालं, आणि तेवी जेणे तेजे वाचेसी वाच्य सुजे, ते वाचा प्रकाश जे के हे आहे. म्हणजे परमात्म्याच्या तेजाच्या साह्यानं वाणी घटपट इत्यादी जे पदार्थ आहेत, वस्तू आहेत, त्याच्यावर प्रकाश टाकू शकते, त्याचं ज्ञान करू शकते. पण तीच वाणी या स्वयंप्रकाश रूप परमात्मा त्याला कसं प्रकाशित करू शकेल? कुणीतरी म्हटलं ना काल की सूर्य एक वेळेस सूर्यामुळं आता मगाचीच ओवी आहे की सूर्यामुळं सगळ्या जड वस्तूंना तेज येते, समजते, पण सूर्याला कोणी प्रकाशित करू शकत नाही. या दोन उभ्या छान 14 आणि 15 आहेत बघा, छान आहेत तशा. म्हणजे ही वाणी परमात्म्याला प्रकाशित का करत नाही त्याचं पुन्हा उदाहरण देतात पुढच्या ह्याच्यामध्ये. आता हात जरा 13-14चा भाग पुन्हा समजून घ्या. हां, तर धूत महाराज काय म्हणतात बघा, की सूर्याच्या प्रकाशानं जे काही जड पदार्थ प्रकाशित होतात त्या जडाकडून सूर्य प्रकाशित होईल का? तर नाही होणार. सूर्याच्या प्रकाशानं सगळ्या जड वस्तू प्रकाशल्या जातात, पण त्या जड वस्तू सूर्याला प्रकाशित करू शकत नाहीत. कारण सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या सूर्याकडून प्रकाशित होत असतात. त्यांच्याकडून सूर्य प्रकाशित होण्याची त्यांच्यामध्ये धमकच नाही. आपण म्हणतो ना, त्यांच्यात ती ताकदच नाही. सूर्य मात्र कुणालाही प्रकाशित करू शकतो. म्हणजे परमात्म्याकडून सूर्य हा प्रकाश्य आहे, जड पदार्थाकडून सूर्य प्रकाशक आहे, आणि परमात्मा हा स्वयंप्रकाश आहे. त्यामुळे सूर्य परमात्म्याला सुद्धा तेज दाखवू शकणार नाही. कारण सूर्यालाच म्हणून आपल्या गीतेत वर्णन आलेलंच आहे ना, की चंद्र आणि सूर्याला तेज देणारा मीच आहे. मग चंद्र सूर्याला प्रकाशित करू शकतील का? हो, नाही करू शकणार. तसं 15मध्ये पुन्हा तेच सांगितलं की तेवी जेणे तेजे वाचेसी वाच्य सुजे, ते वाचा प्रकाशी जे हेके आहे. परमात्म्याच्या ज्ञानरूप प्रकाशानं वाणीला वाच्यभूत असा अर्थ प्रकाशित करता येतो, पण त्या वाणीला परमात्म वस्तू कधी प्रकाशित करता येणार नाही. तुम्ही वाणीच्या साह्यानं बाकी सगळ्याचं वर्णन करू शकता. परवा बघा एक जणांनी असे छान लहान मुलं कसा निबंध लिहितात, त्याच्यावर काही असे किस्से चांगले येतात. काय बरं, त्यांनी एक वेगळंच असा विषय घेतला होता. म्हणजे चोर याच्यावरनंच काहीतरी असा कशावरही निबंध लिहा सांगतात. मग त्या मुलांनी खूप जगात काय काय चाललेलं आहे ते सगळं सांगू. तसं वाणीला ह्या सगळ्या गोष्टींचं वर्णन करता येईल, पण परमात्म्याचं करता येणार नाही.
कारण ज्याच्या ज्ञानामुळं वाचेला शक्ती प्राप्त झालेली, वाचकता आलेली. ततो वाचा यतो वाचा निवर्तन्ते असं भगवंतांनी म्हटलेलं आहे. यत हा म्हणजे म्हणून किंवा कारण, वाचा निवर्तन्ते तिथे जाऊन वाणी परत येते. अप्राप्य मनसासह, तिला मनाचाही आधार घेता येत नाही आणि वाणीला काही कुणाच त्या परमात्म्याचं वर्णन करता येत नाही. कारण का की एकच तत्व आहे की जे सगळ्यांना प्रकाशित करू शकतो. आणि आत्मा हा मागे आपण पाहिले त्या चारी वाणींचं केवढा अभ्यास केला मागच्या वेळेला वाचारंभणामध्ये, की चारी वाणींच्या पलीकडे आहे परमात्म तत्व. आणि चार वाणी ह्या जेव्हा अध्यस्त होतात किंवा त्यांच्यावर अभ्यास केला जातो, अज्ञानामुळे त्याला आपण महत्त्व देतो. आता याच्यावर खूप दिलेलं आहे. आपण आत्ता थोडं फक्त संस्कृत आणि यांचं बघूया. काय म्हणायचं? स्वरूपानंदांचं. यथा सूर्यप्रकाशेन जडमाभासते चयत, यथा सूर्यप्रकाशेन जडमाभासते चयत, तज्जडं किमुत्सूर्यस्य भासकं भवति स्वयं, तज्जडं किं सूर्यस्य भासकं भवति स्वयं. म्हणजे सूर्याच्या प्रकाशामुळं सगळं जड आहे ते भासमान होतं, पण तेच सूर्याला काही ओळखू शकत नाही किंवा शोधू शकणार नाही किंवा प्रकाशात आणू शकणार नाही. तसं तेजाचं. तथा यत्तेजसा वाचा वाच्यं वक्तुं प्रवर्तते सैव वाक्यमुचिद्रूपं वस्तुतत्वं प्रकाशयेत. म्हणजे तेजामुळं वाचेला सुद्धा वाच्यता येते किंवा वाच्यता प्राप्त होते, पण तीच वाचा या परमात्मतत्वाला हे काय आहे हे जाणून देऊ शकत नाही किंवा प्रकाशित करू शकत नाही. सैव वाक्यमुचिद्रूपं वस्तुतत्वं प्रकाशेत. हे काय आहे हे काही वाणी आपल्याला सांगू शकत नाही. आणि पुढच्या याचं स्वरूपानंदांच्या बघूया उभ्या. म्हणून या सूर्याची या तेजे प्रकाशे जे जड, सूर्याची या तेजे प्रकाशे जे जड, काय ते उजेड देई सूर्या, काय ते उजेड देई सूर्या. तेवी जेणे तेजे वाणी प्रकाशित, तेवी जेणे तेजे वाणी प्रकाशित, होऊनी दावित वस्तू मात्र, होऊनी दावित वस्तू मात्र. लहान मुलाला आपण सांगतो, हे बघ हे बिस्किट आहे. पहिल्यांदा त्यानं आयुष्यात पाहिलं की याला आपण बिस्किट म्हणून सांगू किंवा चॉकलेट सांगू आणि मग तो लक्षात ठेवतो. तसं या वाणीनं हे आत्मतत्व आहे, हे असं आहे हे सांगू शकत नाही. वाणी येतो वाचा निवर्तन्ते. वाणी तिथून परतच फिरते. वाणीला तिथं बोलायची संधीच नाही आहे, तिला काही ताकदच नाही आहे. तया आत्म्यासीच दावी तिथी होय, तया आत्म्यासीच दावी तिथी होय, घडेल हे काय कदा काळी. कदाचित ती कधी असं दाखवेल का असा प्रश्न विचारलाय स्वरूपानंद. आत्म्यासीच दावी तिथी होय, ती दावणारी होईल दाखवणारी होईल असं कधी घडेल का, कदा काळी घडेल का, तर नाही घडणार. तिथं उत्तर आहे नाही. वाणी याचं वर्णन करू शकणार नाही, वाणी याला दाखवू शकणार नाही. सूर्याप्रमाणे ते जडपदार्थ सूर्याला प्रकाशित करू शकणार नाही. तशीच ही वाणीसुद्धा याच्यापुढे निष्प्रभ होते किंवा याचं वर्णन करू शकत नाही असं पुन्हा पुन्हा सगळ्यांनी सांगितलेलं आहे. आता हे 2 दृष्टांत झाले. आपल्याला अजूनही काही पुस्तकातनं पाहायचं असेल तर बघूया आपण.
बघा सूर्यास्तेने प्रकाशेल. व्ही ए कुलकर्णी अगदी सोप्या भाषेत सांगतात की सूर्याच्या प्रकाशानं जडवस्तू प्रकाशित होतात. त्यांच्यामुळं का सूर्य आहे म्हणायचे? त्यांच्यामुळं सूर्याला सूर्यपण आले का? नाही, सूर्यामुळं त्यांना आलं, त्यांचं जे काही रूप असेल ते. किंवा म्हणून त्या तेजानं वाणीला शब्द सुचतात. ते तेज वाणीनं प्रकाशित व्हावं असं कुठं झालंय का? सूर्याचं जे तेज आहे त्या तेजामुळं वाणीला शब्द सुचतात. ती वर्णन करू शकते. सूर्य हा असा आहे, तेजस्वी आहे, अमुक आहे, सगळ्यात मोठा ग्रह आहे, जे काय सगळं वर्णन कराल ते. किंवा सूर्य उगवला नाही तर, आपण लहानपणी असे निबंध लिहित असू तर सगळं ठप्प होऊन जातं. काहीच कारभार कुठलाच कोणाचा चालू शकणार नाही. काल त्या म्हातारीचं एक उदाहरण सांगितलं तसं आहे ते. आपल्याला वाटत असतं माझ्यामुळं सगळं होते, माझ्यामुळं सगळं होते, पण या परमात्म्याशिवाय, परब्रह्माशिवाय अगदी छोटीशी काडीसुद्धा तो वारा उचलू शकलेला नव्हता. मागे कधीतरी मी केनोपनिषदातलं उदाहरण सांगितलेलं होतं, ते आठवत असेल तुम्हाला, की सगळ्यांना वाटतं इंद्राला, सूर्याला, चंद्राला किंवा वायूला, अग्नीला वाटतं की आम्ही एवढे श्रेष्ठ आहोत, आमच्यामुळं सगळं हे जो कुठला विजय मिळालेला असतो दैत्यांबरोबर किंवा हे, तर आम्ही श्रेष्ठ आहोत असं वाटत असतं. आणि म्हणून एक यक्षाच्या रूपानं या सगळ्या पंचमहाभूतांच्या इथे एक यक्ष म्हणजे परमात्मा रूपानं तो येतो आणि एक छोटीशी काडी आणतो, छोटीशी गवताची काडी, आणि तिथे टाकतो. तर तो म्हणतो की ही काडी बघा आता, हे काय? तर म्हणे गवताची काडी. मग वाऱ्याला म्हणतो ये इकडे. वारा येतो. वाऱ्याला म्हणतो तू काय आहेस, तू कोण आहेस? म्हणे मी मातरिश्व आहे, मी वारा आहे, मी या जगातली सगळी उलथापालथ करू शकतो, मोठमोठाले पर्वतसुद्धा माझ्यामुळं उधळून लावतो, वाटेल ते मी करू शकतो. म्हणून तो म्हणतो ठीक आहे, तू करू शकतोस ना, मग ही एवढी काडी उचलून दाखव, तुझ्या वाऱ्याने इकडून तिकडे भिरकावून दे. वाऱ्याने खूप प्रयत्न केले, पण वाऱ्याला ती काडी हलवता पण येऊ शकली नाही, काहीच करू शकला नाही. निराश होऊन परत गेला. अग्नी आला. अग्नीला विचारलं तू कोण आहेस? मी अग्नी आहे. काय करू शकतो? मी काहीही जाळून शकतो, या जगातली कुठलीही गोष्ट मी जाळू शकतो, सगळं जग जाळू शकतो, एवढी माझ्यात ताकद आहे. ठीक आहे म्हणतो, एवढी ही काडी तू जाळून दाखव. नाही ती काडी त्याला जाळता आली, कारण त्यातला जो मीपणा होता ना, त्याच्यामुळं त्याला काही करता आलेलं नाही. असं सगळे निष्प्रभ होतात. आणि मग तिथे उमा हैमवती नावाची एक स्त्री येते आणि ती सांगते की हे जे आहे ना, याच्या पाठीमागं एक परमतत्व आहे आणि त्याला तुम्ही ओळखत नाही आहे आणि तुम्ही स्वतःकडं सगळं श्रेय घेत आहे. तर आता इथून पुढं लक्षात ठेवा. आणि मग सगळे निष्प्रभ झालेले पुन्हा त्यांच्या ठिकाणी लक्षात आलं की आपण काही करू शकत नाही, आपल्याला प्रेरणा देणारा कोणीतरी आहे. तेच इथे सगळ्यांना सांगायचं. तर 16वी ओवी आपण उद्या घेऊयात. खंदारकर काय म्हणतात थोडं बघूया याच्या दोन्ही वेळा. सूर्याच्या प्रकाशानं जे काही जड प्रकाशित होतं त्या जडाकडून तो सूर्य कधी प्रकाशानं व्यापला जाईल का? नाही जाणार. म्हणजे प्रकाशित होतो का? तर नाही होत. आणि आत्मप्रकाशानं वाणीला वाच्य विषय कळतात, पण वाणीकडून आत्मा प्रकाशीला जातो का? तर तोही जाऊ शकत नाही. म्हणजे आत्मप्रकाश चेतन आणि त्याच्यावर अवलंबून आहे. तो स्वतः चेतन आहे, पण बाकी सगळे त्याच्यावर जीव अवलंबून आहेत, सगळे अचेतन पदार्थ. मग ते वाणीसुद्धा त्याला कशी प्रकाशमान करू शकेल? हां, इथं त्यांनी केनोपनिषदातलंच बरोबर दिलं आहे बघा. यद्वाच्या अनभ्युदितं येन वागभ्युद्यते तदेव ब्रह्मत्वं विद्धी. आत्ता जे सांगितलं ते वाणी पण बोलू शकत नाही. जे वाणीनं बोललं जात नाही आणि वाणी ज्याच्या योगाने बोलते
ते हे ब्रह्म आहे असं तू जाण. सारांश शब्दानं आत्म्याचं प्रकाशन होत नाही. शब्द म्हणा, वाणी म्हणा, आत्म्याला काहीही दाखवू शकणार नाही, बोलूही शकणार नाही. आत्ता सांगितलं तसं मला वाटत असतं की मी हे सगळं करत असतो. रघुवंशातल्या राजाचं म्हणजे दिलीप राजाचं वर्णनसुद्धा असंच केलेलं आहे. तेही मी मागं सांगितलेलं होतं की त्यानं इतके इंद्राच्या साह्याला जाऊन तिकडची युद्धसुद्धा जिंकलेली असतात. पण ज्यावेळेला ती गाय दे कामधेनू अशी माया निर्माण करते आणि माया निर्माण केल्यानंतर ती काही त्याचा हातसुद्धा बाजूला होऊ शकत नाही. सिंह येतो त्या गाईला मारायला, तर ती मागे सांगितली होती कथा. म्हणजे आपण आपल्याकडे जे श्रेय घेत असतो, सगळं मी केलं म्हणत असतो, ते मोठे मोठे सुद्धा त्याच्यापुढे निष्प्रभ होतात. हेच यांना याच्यातून समजावून द्यायचं. थांबूया. हां, कालची थोडीशी अर्धी कथा सांगायची राहिली होती. अगदी थोडासा भाग राहिलेला होता की त्या मुलाचं त्या जजनी काय केलं. आठवतीये कालची कथा. त्या जजना ज्या वेळेला दुसऱ्या त्या मोठ्या काय म्हणू आपण धन्वंतांनी त्याच्यावर त्याच्या मुलाकडून आणला गेला आणि मग तो जजनी बरोबर शोधून काढलं की तो मुलगाच त्या श्रेष्ठाचा मुलगाच हे असतो, गुन्हेगार असतो. आठवत नाहीये. काल सांगितलं ना की त्यांनी गोष्ट म्हणजे अगोदर तर लहान मुलगा त्या जजचे पाकिट देतो आणि त्याच्यामध्ये त्यांचे खूप पैसे असतात आणि तेव्हा त्यांना कौतुक वाटतं त्याचं की त्याने 1 रुपया सुद्धा घेतला नाही, तर ते त्याला 500 रुपये परत द्यायला लागतात. 500 नाही, हजारो द्यायला लागतात. तो म्हणतो मला नको, माझं मी काम केलं, इथं पडलेलं पाकिट मी तुमचं होतं तुम्हाला दिलं. त्याच्यानंतर एक मोठा श्रीमंत अगदी गडगंज, तर त्याच्या मुलांनी ₹1,00,000 रुपये घरातनं नेऊन गाडी घेतलेली असते किंवा त्याला घ्यायची असते, पण ते ₹1,00,000 रुपये त्यांनी याच्या घरी बॅग नेऊन ठेवलेली असते आणि याच्यावर आळ घेतात की हा चोर आहे म्हणून. तर त्या जजना शंका येते की असं कसं शक्य आहे, ज्याने एवढं माझं पाकिट सच्चाईनं दिलेलं आहे, हा कधीच अशी चोरी करू शकणार नाही. म्हणून त्यांनी तो सगळा शोध लावला आणि मग त्याच्या मुलाला कबूल करायला लावलं की तो म्हणतो माझ्या वडिलांनी मला ₹1,00,000 रुपये दिले नसते म्हणून मी ते चोरून त्या मुलाच्याकडे ठेवले, म्हणजे ते सगळं कबूल झालं. मग या मुलावरचं बालंट गेलं. पुन्हा तो त्याचा वडील त्याला लाखो रुपये द्यायला लागतो. हा म्हणतो मला नको, मी जसा आहे गरीब तसाच मला राहू द्यात, मला सच्चाईनं वागायचे, असंच राहू द्यात, सत्याचंच मी हे करणार. ते जजना फार आवडतं आणि ते म्हणतात बघा हा अगदी काहीही कुठलीही चोरी न करणारा अत्यंत सत्यवान असा मुलगा आहे. तर याच्यावर तुम्ही जो आळ घेतला आणि तुमच्या मुलाचं जे काही खरं खोटं हे आहे कृत्य आहे ते त्याच्यामुळं बाहेर पडलेलं आहे. तर आता त्याला काय दोष द्यायचा आहे तो द्या, त्याला काय शिक्षा द्यायची ती द्या. वडिलांनाच सांगितलं किंवा जजनी त्याला शिक्षा दिली असेल. मग त्या न्यायाधीशांनी या मुलाला विचारलं तू काय करतोस, तुझी आई कुठं असते, तुझी बहीण काय करते, काय. त्यानं सगळं सांगितलं की माझे वडील मी 5 वर्षाचाच असताना गेला आहे, माझी आई कामं करत असते, पण आईला आता TB झालेला आहे आणि तिला काहीच म्हणजे आता खर्च म्हणजे काय म्हणतो आपण उपाय करण्यासाठी डॉक्टरकडे जाण्यासाठी आमच्याकडं पैसा नाही आणि बहिणीलाही मला शिकवता येत नाही, मलाही माझी शाळा 2-3 वर्षापूर्वी सोडावी लागली आईला बरं नाही म्हणून. मग त्या जजनी त्याचं सगळ्या घरी जाऊन पाहणी केली, मग त्या आईला चांगली ट्रीटमेंट दिली, त्या मुलीला चांगल्या शाळेमध्ये घातलं आणि याला देखील पुन्हा चांगल्या शाळेमध्ये घातलं. तो मोठा झाला, खूप त्यांनी हाच शेवट दाखवला की तो पुन्हा वकील झालेला आहे आणि वकिलाची ती सनद घेऊन तो हातात येतो आणि जज साहेबांना म्हणतो की ओळखलत का, मी तोच राजू की ज्याला तुम्ही मला हे सगळं वर एवढं आणलेलं आहे आणि माझी सगळी काळजी घेतली म्हणा किंवा मला खरं ओळखलं. या जगात असे ओळखणारे खूप कमी असतात. असा तो शेवट त्यांनी खूप छान केलेला होता. आणि अशी मुलं असतात बघा, खूप असतात, सचोटीनं वागणारी असतात आणि गरिबांना मात्र
धुळीला लावणारेच श्रीमंत जास्त असतात, खरी काळजी घेणारे, त्यांच्या मागं उभे राहणारे असे कमी असतात. तसे हे सत्य सगळं समजून घेणं हे आपलं अवघड काम आहे. आपण त्या सगळा जो वरचा देखावा असतो, मुलामा असतो, त्यालाच भरीला पडतो आणि आपल्या चांगल्या चांगल्या गोष्टी त्यामुळं हातातून सुटून जातात. मग अशा त्या दासबोधातल्या ताईंनीसुद्धा छान समजावून सांगितलं की आपल्याला व्यवहारामध्ये हे समजलं पाहिजे आणि आपण फक्त प्रपंचाला इतकं महत्त्व देत असतो, तर ते न देता या भगवंताला समजून घेतलं पाहिजे असं आपण लक्षात ठेवूया. चला, समजले आजचे दोन्ही ओव्या? हो सर. सकाळी महाराजांनी एक गोष्ट सांगितली होती ताई. काय? तुम्ही बाळंतीण होण्याचं हे केलं. हो 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 हो, तुकारामांच्या ही याच्यातलं. सत्य घटना मी स्वतः आमच्या अकोल्याला घडलेली आहे. हो का? बर. आम्ही पाहिलं. मला ते दाखवत आली. म्हटलं काय खरंच झालं ताई, खोटी सांगत नाही मी. हा हा. देशमुखांना होतं आणि तिला लठ होती प्रकृतीने. तिला कोणीतरी सांगितलं की सुरतच्या जवळ जा, तिथे एक बाई आहे देवी, हा. आणि तिथला तिथे आंबा जर पडला त्या वनातला, तो तिच्याकडे घेऊन जा. हा आता ते आंब्या तर पडणार नाही ना. हा. ती पण ब्राह्मण ती सुरतला गेली अकोल्यावरून. अरे आणि त्या बापरे. देवीकडे हो. आणि मग त्या देवीला म्हणे मला असं आहे, मला मुलगा म्हणे मला सांगितलं. म्हणे तू आंबा आणते कुठे पडला काढला. म्हणे हा तुझा जाऊन हे म्हणे देवाची तिथे पूजा कर किती हा. महिने. हा. आणि रोज महिनाभर होतात ती कपड्याच्या घड्या बांधल्या. हा. लोकांना वाटेल म्हणे किंवा देवता तुला होतील. हो. पण तसं ते मी म्हटलं असं कुठे होतं का काहीतरी. नाही. आणि मग ते तू ठरलं. म्हणजे मगाच महाराज बोलले ना. हो, तसं प्रत्यक्षात असतं. आपल्या कहाणींची पुस्तकं आहेत बघा, चातुर्मासातल्या कहाण्यातही हेच असं सगळं दिलेलं आहे. मी म्हटलं महाराजांनी त्या काळातलं या काळात ते आहेत अशा घटना. आहेत आहेत आहेत, आत्ता सुद्धा घडतात ना. अहो, जे गरिबांच्या मुली बायका असतात, मग तिला म्हणायचं, ती नाही का सांगते कथेमध्ये, तसंच सांगते की तुला पहिल्या वेळची आहे, तुझी पहिली वेळ आहे, तुला भीती वाटेल, तुला डोळे मिटून तुझी मी बाहे करते, तू डोळे मी बांधून घे, आणि डिलिव्हरी करते. आणि मग ते जे आपल्याकडं षष्ठीचं हे दाखवतात ना, म्हणजे सटवाईचं, ते फार छान कथा आहे बघा. आणि मग तिला ते भुयार खणलंय 9 महिने त्या राणी. हां. आणि मग ते बाळ ती जीवतीची कहाणी, मग ते बाळ नेऊन देते आणि हिला मात्र वरवंटा देते की अगं तुला वरवंटाच झाला. अशा घटना पूर्वी घडत होत्या, आजही घडत आहेत. सगळी बुवाबाजी पण चाललेली आहे किंवा अनेक फसवेगिरी चाललेली आहे. तर याच्यापासून आपण कसं बाजूला राहायचं एवढं आपण पाहायचं. चल म्हणूया. काय काय मॅडम आजच्या ओव्या फार अवघड होत्या, हा. पण चांगल्या समजून सांगितल्या. हो बरोबर, खरंय खरंय. आजच्या फार अवघड होत्या ओव्या, मला तर काही कळालंच नव्हतं. होय का? त्यावेळेस वाचायला हा लिहिताना तर मला काहीच कळत नव्हतं ते कसं लिहावं. हा 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 बरोबर. नाही, ते अवघडच असतं आणि लिहिणं आणि ऐकणं हे दोन्ही गोष्टी फार कठीण होतात त्या. चला आपलं प्रार्थना म्हणूया. इदमुपकर्तुं भुवन मंडलम समुदितमिव भास्करं सादरं वंदे ज्ञानेश्वरं. त्रिभुवनमाता भगवद्गीता लोकमंगला लोकविश्रुता लोकहितं संततं ध्यायता. येन ज्ञानेश्वरी विरचिता श्रुत्वा प्राकृतगिरं सादरं वंदे ज्ञानेश्वरं सादरं वंदे ज्ञानेश्वरं. गीताशास्त्रं क्वाम्बुधिकल्पं नवन्तदीयं वयः क्वचाल्पं विषयविपदां व्रात्यमनल्पं वाग्यज्ञेन च येन भूषितं सरस्वती मंदिरं सादरं
वन्दे ज्ञानेश्वरं यत्र शारदा कृपाप्रसादः यस्य श्रवणात् परमानन्दः निहितो यत्रामृतनिःस्यन्दः काव्यतत्त्वयोः कृतवन्तं तत् रसायनं मधुरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरम् आरती ज्ञानराजा महाकैवल्यतेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा आरती ज्ञानराजा लोपले ज्ञानजगी हित नेणती कोणी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी आरती ज्ञानराजा कनकाचे ताट करी उभ्या गोपिका नारी नारद तुंबरू हो सामगायन करी आरती ज्ञानराजा प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मची केले रामा जनार्दनी पायी मस्तक ठेविले आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा आरती ज्ञानराजा ज्ञानेश्वर महाराज की जय पंढरीनाथ भगवान की जय जय तू श्रीकृष्ण जय तू ज्ञानेश्वर चला झालेली सेवा ज्ञानदेवांना अर्पण 4:45लाच घ्यायचं आहे ना वर्ग आता सगळ्यांनी 4:45ची वेळ लक्षात ठेवा म्हणजे थोडं लवकर 10 मिनिटं उरकते हो चालेल ताई म्हणजे 5:45ला संपून जाईल हां तेच ना